झालं मैदान जसं डिक्लेअर झालं तसं दादाने म्हणत होतं की पहिलं लय नाही पण आपण पहिल्या 10 नंबर मध्ये आपली गाडी ही राहणारच. तुम्ही जे म्हणताय ना म्हणजे हे ऐकणंच मला पहिली गोष्ट पटत नाही. या जगात अशक्य गोष्टच काही नाही. फक्त तुमची मनाची तयारी पाहिजे, तुम्ही पॉझिटिव्ह पाहिजे आणि तुम्ही ज्या वेळा पूर्ण मानसिकतेत असताना त्यावेळेला यश पण तुमच्या बरोबर पाठीशी असतं. खर तर माझा आवडता नंदी बकासूर हे बैलगाडी क्षेत्रातला प्रत्येक बच्चा जनता आहे की बकासूरचा सगळ्यात मोठा चाहता कोण असेल तर विनायक देशमुख. ज्या वेळा गाडी फायनल पळायला गेलो आम्ही सर्वजण त्या बैला डायमंडला घेऊन आम्ही खाली गेलो. मी डायमंडची गाडी प्रणव सनी अण्णा माने अजय वगैरे गाडी झोपत होती. मी बोललो तुम्ही गाडी झोपून घ्या. आम्ही 8 नंबरला होतो आणि बकासूर 1 नंबरला होता. मी बकासूरला झोपतोय तिथे गेलो आणि मोहिलला सांगितलं मोहिल मित्रा आज तुला 1 नंबर करायचा आहे आणि मग मला 2 नंबर करायचा आहे. म्हणजे त्या बैलावरचं जे प्रेम आहे बकासूरवरचं ते आज पण माझं तसंच आहे आणि उद्या पण कदाही तसंच राहणार. स्क्रीनवर ज्यावेळेला बघत होतो त्यावेळेला गाडी आम्हाला शेमीला कुठेच म्हणजे कॅमेऱ्यामध्ये दिसत नव्हते पण बोलतात ना अगदी पुढच्या 50-100 फुटात मागणं येऊन गाडी धरतात बोलतात ना असं त्या दिवशी प्रणवनं गाडी आणताना म्हणजे जीवाची बाजी लावणं म्हणतात ना. खरोखर ज्या वेळेला सेमी काढला ना त्यावेळेला खरंच वाटलं मला की प्रणवनं म्हणजे 1 नंबरच गाडी आणली. आणि मला आज वाटलं असं की जी लोक आपल्यासाठी म्हणजे आपण बोलतो ना जीवाची बाजी लावून गाडी हाणली किंवा गाडी हाणली त्यानं तर जो माणूस आपल्यासाठी म्हणजे दादाला जिंकायसाठी जीवाची बाजी लावतोय मग त्याच्या जीवाची काळजी घेणं त्याच्या कुटुंबाची काळजी घेणे ही दादाची जबाबदारी आहे. आणि नाहीतर मग प्रत्येकाच्या घरी काळजीचा सूर असतो तो झाला नाही पाहिजे. आपल्यासाठी जो म्हणजे जीव लावतो एवढा त्याच्या जीवाची काळजी घेणं हाच ह्यातला खरा उद्देश. ज्यावेळेस प्रणवने तुम्हाला सांगितलं की असा निर्णय दादानी घेतलाय त्यावेळेस काय वाटलं जात? त्या मनाला खूप चांगलं वाटलं. मगाशी तुमच्या डोळ्यातून अश्रू होते म्हणजे भरून आलं मला. म्हणजे कसं आपल्या मुलाच्या पाठीशी एवढा मोठा माणूस आहे त्याच्याबद्दल जरा भरून आलं मला. माझ्या जे बरोबर आहेत ना संगतीत त्यांनी जर वाकडी वाईट केलीच मग गाठ माझ्याशी असेल त्यांची लक्षात ठेवायचं. या प्रश्नाचं हेच उत्तर आहे. कधी अख्ख्या कुटुंबात कधी कोणत्या वेळेला समजा काही होऊ शकतं. माणूस आहे आणि कधी काय होऊ शकतं. जर समजा 10 लाख बिल आलं 15 लाख 20 लाख आजच्या म्हणजे एनी टाइम ज्याची परिस्थिती नाही तो कुठून आणणार. आणि बऱ्याच ठिकाणी असंच होतं की परिस्थिती नसते मग उपचार भेटत नाही मग पुढे सगळ्या गोष्टी घडत जातात. त्यासाठीच आता जे आपण पॉलिसी घेतले त्यांच्याकडून तर 50 लाख कव्हरची पॉलिसी घेतल्या. म्हणजे 50 लाख पर्यंत जर बिल आलं काय आलं तर अगदी निश्चिंत राहायचं काय म्हणजे टेन्शन घ्यायचं नाही. नवीन खरेदी वगैरे काय आता एवढा बैल नंबरात असताना आता अजून कशाला खरेदी हवे. नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो जे फॉर्च्युनरचं मैदान संपन्न झालं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील यांनी आयोजित केलेलं आणि आपल्या समवेत आहेत विनायक शेट आहेत आणि दादांची बरीचशी इच्छा होती की मोठ्या मैदानात की आपल्या बैलानं गुलाल घ्यावा आणि ती इच्छा दादांची परवा पूर्ण झाली. तब्बल 1200 गाड्यांमध्ये डायमंडनं जीवाची बाजी लावून पाहिला आणि फायनलचा गुलाल घेतला. दादा नमस्ते. नमस्ते. कसा होता परवाचा थरार? एवढी प्रेक्षक होते सर्वत्र, कसा अनुभव होता तो? काय तुमच्या मुलाखतीचा म्हणजे सुरुवातच अशी झाली की त्यांना मोठ्या मैदानामध्ये गुलाल घ्यायचा होता. प्रत्येक जाणाऱ्याला प्रत्येकाला मोठ्या मैदानामध्ये नंबर करायचा असतो. तसाच आम्ही पण गेलेलो की नंबर करायसाठीच गेलो होतो आणि नंबर भेटला. दादा डायमंड विषयी जर माहिती द्या, कुठून घेतलाय वगैरे कसं काय? डायमंडला छत्रपती संभाजीनगर वरून घेतलाय आम्ही. म्हणजे काय बघून घेतलेला? स्पर्धा वगैरे कुठल्या झालेल्या त्याच्या वगैरे कसं? खरं तर मी काय बघून घेतला हा प्रश्न मला न विचारता ज्यांनी बघितला त्यांना विचारा. सनी देशमुख आणि हे बर्गे साहेब आमचे यांना विचारा. प्रणय बर्गेला. सनी दादा एवढा मोठं मैदान होतं आणि त्यामध्ये गुलाल प्राप्त केला बैलानं. एक दादांची इच्छा कितपत होती आणि दादांशी बोलणं झालेलं का त्यावेळेस? काय झालं मैदान जसं डिक्लेअर झालं तसं दादाने म्हणत होतं की पहिलं लय नाही पण आपण पहिल्या 10 नंबर मध्ये आपली गाडी ही राहणारच. कारण दादा म्हणतो आता एवढे मोठं मैदान आणि गाडी ठेवणे अशक्य आहे. दादांना म्हणलं मी आमचं ठरलं होतं की काय पण करून गाडी तिथं मैदानात पात्र ही करायची. तयारी कशा पद्धतीने करून घेतलेली? कारण एक म्हणतात ना की मानसिक तयारी तर झाली आपली तर बैलाची तयारी पण महत्वाची.
कारण विषय काय माहितीये का की पहिल्यापासून दादांना पॉझिटिव्ह स्वभावाची माणसं आवडतात, निगेटिव्ह स्वभावाची आवडतात. कारण मी दादांना म्हणजे म्हणलं की आम्ही प्रयत्न करणार आणि गाडी राहणारच तिथं, कारण आम्ही पहिल्यापासून सगळ्यांनी पॉझिटिव्ह विचार केला, त्यामुळे आम्हाला आमच्या पॉझिटिव्ह विचारात आम्हाला यश भेटलं. दादांकडे येतो मी. दादा सोपं नव्हतं, म्हणजे एक म्हणतात ना ते मुश्किल काम त्या डायमंडनं करून दाखवलं त्यावेळेस, पण तुमच्या मेंबरची पण साथ होती त्यावेळेस. कसं आहे की सोपं नसतं म्हणणं, तुम्ही जे म्हणताय ना, म्हणजे हे ऐकणंच मला पहिली गोष्ट पटत नाही. ह्या जगात अशक्य गोष्टच काही नाही, फक्त तुमची मनाची तयारी पाहिजे, तुम्ही पॉझिटिव्ह पाहिजे. आणि तुम्ही ज्या वेळा पूर्ण मानसिकतेत असताना त्यावेळेला यश पण तुमच्या बरोबर पाठीशी असतं. प्रणव ड्रायव्हरनी परवा सांगितलं मला की दादा आज आपण नंबर जाणार म्हणजे जाणार. त्याचा आत्मविश्वास एवढा म्हणजे जबरदस्त होता की ते ऐकल्यानंतर मला, आणि गाडी गटाला पळाली आणि गाडी एवढं फरकान लागली, मला त्यावेळा असं मनापासून वाटलं की प्रणव जे बोलतोय की आपली गाडी लागणार, तर खरीच गोष्ट झाली. गटाला लागल्यानंतरच आम्ही ठरवलं की आज आपण नक्की गुलालात आहे. तुमचा आवडता नंदी म्हणजे द्वादश हिंद केसरी बकासूर पुन्हा एकदा मला वाटतं संपूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याचा बॅड पॅच चालू होता आणि तुम्ही म्हणत होता 100% कमबॅक होणारच, आणि त्यानं करून पुन्हा एकदा करून दाखवलं. त्याविषयी काय सांगा? खर तर माझा आवडता नंदी बकासूर हे बैलगाडी क्षेत्रातला प्रत्येक बच्चा जनता आहे की बकासूरचा सगळ्यात मोठा चाहता कोण असेल तर विनायक देशमुख. ज्या वेळा गाडी फायनल पळायला गेलो आम्ही सर्वजण, त्या बैला डायमंडला घेऊन आम्ही खाली गेलो. मी डायमंडची गाडी प्रणव सन्यांना माने आजे वगैरे गाडी झोपत होती. मी बोललो तुम्ही गाडी झोपून घ्या. आम्ही 8 नंबरला होतो आणि बकासूर 1 नंबरला होता. मी बकासूरला झोपते तिथे गेलो आणि मोहिलला सांगितलं, मोहिल मित्रा आज तुला 1 नंबर करायचा आहे आणि मग मला 2 नंबर करायचा आहे. म्हणजे त्या बैलावरचं जे प्रेम आहे बकासूरवरचं, ते आज पण माझं तसंच आहे आणि उद्या पण कदाही तसंच राहणार. अजिबात यामध्ये काय फरक पडणार नाही. प्रणव भाऊकडे येतो. कसा अनुभव होता सेमीचा? ज्या पद्धतीने गाडी चालवली, समोर मोठी स्क्रीन दिसत होती, काय अनुभव होता? गटाला गाडी चांगली पळाली होती, हा. त्यामुळे गाडीचा अंदाज आला होता. बर. आणि सेमीला खाली गाडी आमची जवळजवळ 1-2 छकड्यानं मागे पळत होती. बर. पण पुढं आणि बैलाला काय पुढचं रान जास्त आहे, बैलाला पुढचं स्पीड जास्त असल्यामुळे पुढे लगेच बैलानं गाडी कव्हर केली. तो गाड्यानं तुझं, त्यामुळे त्याचं किती लक्ष असणार आहे, कारण तो गाडीवर त्याचं पूर्ण लक्ष फोकस होता. ज्यावेळेला आम्ही पुढे उभा राहून बघत होतो आणि गाडी स्क्रीनवर ज्यावेळेला बघत होतो त्यावेळेला गाडी आम्हाला सेमीला फुटेज म्हणजे कॅमेऱ्यामध्ये दिसत नव्हते, पण बोलतात ना अगदी पुढच्या 50-100 फुटात मागणं येऊन गाडी धरतात बोलतात ना, असं त्या दिवशी प्रणवनं गाडी आणताना म्हणजे जीवाची बाजी लावणं म्हणतात ना, खरोखर ज्या वेळेला सेमी काढला ना त्यावेळेला खरंच वाटलं मला की प्रणवनं म्हणजे 1 नंबरच गाडी आणली. दादा, बैलगाडी क्षेत्रातला सर्वात मोठा घटक म्हणजे ड्रायव्हर, आणि त्यावरती सर्व काही अवलंबून असते, आणि एक ऐतिहासिक निर्णय तुम्ही घेतलाय, तो जरा कळू दे प्रेक्षकांना. काय खरं तर म्हणजे कोणी तर सुरुवात करायची असते आणि त्याशिवाय नंतर ती चेन पुढे चालत नाही. आणि मला आज वाटलं असं की जी लोक आपल्यासाठी, म्हणजे आपण बोलतो ना जीवाची बाजी लावून गाडी हाणली किंवा गाडी हाणली त्यानं, तर जो माणूस आपल्यासाठी म्हणजे दादाला जिंकायसाठी जीवाची बाजी लावतोय, मग त्याच्या जीवाची काळजी घेणं, त्याच्या कुटुंबाची काळजी घेणे ही दादाची जबाबदारी आहे. आणि म्हणून आज मी त्याची जे 20 वर्षासाठी मेडिक्लेमची जी पॉलिसी आहे ती मी आज उतरवली आहे. एक प्रकारे असं म्हटलं जातं की बाबा मी ड्रायव्हरचे इन्शुरन्स काढणार किंवा लाईफ टाईम इन्शुरन्स. बोलणं आणि करणं यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. तुम्हाला जसं बोलताय ना तसं करायचं असतं. मी बोललो आणि ते साहेब तर बाजूलाच आहेत, साहेबांना मी बोललो की म्हणजे इथंच घ्या, म्हणजे उद्या सकाळी नको. आणि ज्या वेळेला 20 वर्षाचा आहे ना, म्हणजे आईला त्याच्या बहिणीला कुटुंबाला कधी असं वाटणार नाही की बाबा काय झालं तर हा काय टेन्शन नाही बाबा, म्हणजे नाहीतर मग प्रत्येकाच्या घरी काळजीचा सूर असतो, तो झाला नाही पाहिजे. आपल्यासाठी जो म्हणजे जीव लावतो एवढा, त्याच्या जीवाची काळजी घेणं हाच ह्यातला खरा उद्देश. काही जण काय म्हणणार की बाबा बैलगाडी मालक झाला की फक्त ड्रायव्हरचा विचार करणार, तुम्ही ड्रायव्हर सोबत फॅमिलीचा पण विचार केला त्यांचा. अगदी खरं आहे. म्हणजे तो ड्रायव्हर म्हणजे त्याची फॅमिली म्हणजेच आपलं कुटुंब झालं ना. आणि प्रत्येक जण बोलतो ना अड्ड्यात आल्यानंतर तो आमचा घरचा माणूस आहे.
अरे मग घरचा माणूस आहे ना, तर घरच्या माणसाची काळजी पण तेवढीच घेतली पाहिजे ना. बरोबर. प्रणव ड्रायव्हर, काय सांगशील दादा, ज्या वेळेपासून तुझ्या आयुष्यामध्ये आलेत, लाईफ मध्ये आलेत, काय 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 फरक पडलाय, काय काय सांगशील? वय जास्त नाही तुझं, 24च वय. त्यांच्या गाड्या आणायला लागली का हा. नाही तेव्हापासून म्हणजे माझं सगळं सुरळीत चाललंय. काय चर्चा काय असते ज्यावेळेस शर्यतीला जाता वगैरे, दादांची काय चर्चा होते? काय सुद्धा चर्चा हा. होत नाही. काहीच नाही. बोलत नाही दादा एका मी शब्दात. त्यांना कधी विचारत नाही सनी अण्णाला, प्रणव ड्रायव्हरला, की पायरा कुठला केलाय, काय केलंय. मी म्हणजे कसं आहे की तुम्ही जेव्हा घरचा माणूस बोलता तुम्ही त्याला काय विचारायचं, त्याच्यावरती 500% विश्वास असला पाहिजे. आणि सनी अण्णा काय असेल ते सांगतील पुढे द्या. काय सांगेल सनी दादा, कारण सर्वात जवळून दादांना पाहिलं असेल ते तुम्हीच आहे फक्त. नाही, नियोजनाचा काही विषय नाही. नियोजन समजा कसं आहे की नियोजन बैलाचं करताना मेन दादांना कधी विचारणार की बैल बाबा कोणता घालतोय, काय करतोय. त्यामुळे बोधरेशन येत नाही बाबा हा आपला बैल, बाबा गाडी हा बैल घातल्यानंतर पळेल का काय, जे करायचे ते आपल्या म्हणजे आपल्या नजरेतून करायचे आहे ना. त्यामुळे बाकीची काय अडचण येत नाही नियोजन. म्हणजे टेन्शनलेस काम असते, असं काय नसते की बाबा जर समजा वरून काय दबाव असला की बाबा कशा पद्धतीने जर गाडीचं काय झालं तर एक टेन्शन असते मनाला, तसं काय नाही. हा, तसं टेन्शन काही नाही. त्यामुळे आम्हाला पण प्रयत्नाला आमच्या यश येतं ना. प्रणव दादा, कसं वाटतंय, काय हा मोठा निर्णय घेतलाय दादाने आणि एक प्रकारे कुठेतरी सुरुवात झाली, चांगली सुरुवात झाली? हो, अशी सुरुवात म्हणजे आता दादांनी पहिल्यांदा आपली सुरुवात केली न, पुढे आता बैलगाडी क्षेत्रात असं चालू राहील. प्रणव भाऊंच्या आई वडील आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. कसं वाटतोय निर्णय दादानी घेतलेला? एक नंबर. एक नवीन सुरुवात आहे बैलगाडी क्षेत्रातली आणि एक चांगली सुरुवात आहे म्हणावं लागेल. एक अभिमान वाटतोय का स्वतःच्या मुलाचा? अभिमान. आई पण आहेत त्यांच्या, प्रणव ड्रायव्हरच्या. ताई नमस्कार. काय सांगाल, एक दादांविषयी काय सांगाल? विनायक शेटवी दादांविषयी, दादांचा हात माझ्या मुलाच्या पाठीशी आहे, यातच माझं समाधान. आणि जो म्हणजे आता ड्रायव्हर म्हटल्यावर जरा थोडीशी धाकधूक असते का हो मनामध्ये, की बाहेर गेल्यावर की काय होतंय आपल्या लेकराचं, काय विषय काय सांगाल, मनामध्ये असते का कुठे अशी धाकधूक? वाटते, थोडीशी काळजी घे असं म्हणून आम्ही घरातून जाताना सांगतो. जीवाची काळजी घेऊनच गाडी पळव असं. म्हणजे त्याला जो आवड आहे तो ते कर असं आम्ही त्याच्यावर आम्ही हे कर ते कर असं लागतं. ज्यावेळेस प्रणवने तुम्हाला सांगितलं की असा असा निर्णय दादानी घेतलाय, त्यावेळेस काय काय वाटलं दादा? त्या मनाला खूप चांगलं वाटलं. मगाशी तुमच्या डोळ्यातून अश्रू होते, ते भरून आलं मला. म्हणजे कसं आपल्या मुलाच्या पाठीशी एवढं मोठं माणूस आहे त्याच्याबद्दल जरा भरून आलं मला. पण त्यांच्या सोबत आहे त्यामुळे मला काय आता काळजी नाही. असं आता एवढी चांगली मंडळी त्याच्यासोबत असतात म्हणजे एक निर्धास्तपणा मनाला असतो का की बाबा कुठेतरी चांगल्या माणसांसोबत आहे. आता बैलगाडी क्षेत्रात पण दोन्ही पैलू आहेत, चांगलं वाईट. ते चांगल्या माणसांसोबत आहे, त्याचा कुठेतरी सार्थ अभिमान वाटतो का तुम्हाला? हो, मला खूपच अभिमान आहे. त्याच्यासोबत दादांकडे सनी अण्णा आहेत, दादा आहेत, त्यामुळे काय मित्रा, तो जे त्यांना प्रश्न विचारला ना, माझ्या जे बरोबर आहेत ना संगतीत, त्यांनी जर वाकडी वाईट केलीच मग गाठ माझ्याशी असेल त्यांची, लक्षात ठेवायचं. या प्रश्नाचं हेच उत्तर आहे. रोकटोक दादा बोलले. सनी दादा काय प्रतिक्रिया येते यावर? पण एक चांगला निर्णय घेतला, काय सांगशील निर्णयाबद्दल? निर्णय तर म्हणजे कौतुक करण्यासारखंच निर्णय. कौतुक करण्यापेक्षा प्रत्येक बैल मालकानं आपल्या ड्रायव्हरची ही काळजी घेतली पाहिजे. कारण आपण बैलगाडी शर्यत आता बघतोय, प्रत्येक गटात 10 गाड्या पळतात. प्रत्येक आपल्या समोर ड्रायव्हर गाडी खाली अडकतोय, बाबा त्याला इजा होते, त्या ड्रायव्हरकडे बाबा नंतर कोण लक्ष देत नाही. अशी प्रत्येक बैल मालकानं आपल्या प्रत्येक बैलांना ड्रायव्हरची काळजी घेतली. कारण ड्रायव्हर हा बैलगाडी शर्यतीतला असा मेन विषय आहे की ड्रायव्हर असला तर तुमची शर्यत आहे आणि तुम्हाला गुलाल आहे. दादा, मगाशी आपली चर्चा झाली त्यावेळेस तुम्ही एक मुद्दा मांडला की जर समजा इन केस इमर्जन्सी एखादी गोष्ट घडली, शर्यती जवळ नसतात, शर्यती लांब कुठल्या तरी पट्ट्यामध्ये असतात आणि जर बिल समजा 2 लाख झालं, 3 लाख झालं, एवढी आर्थिक परिस्थिती नसते की त्यावेळेस ऍट अ टाइम ते पैसे येऊ शकतात,
तर खरी- ती या खरी गोष्ट तर ना, या कं- हा, त्या मेडिक्लेम काढण्यामागचा मेन उद्देशच आहे, तुम्हाला सांगतो मी, की म्हणजे कधी अख्ख्या कुटुंबात कधी कोणत्या वेळेला समजा काही होऊ शकतं, माणूस आहे आणि कधी काय होऊ शकतं. जर समजा 10 लाख बिल आलं, 15 लाख, 20 लाख, आजच्या आठ म्हणजे एनी टाइम ज्याची परिस्थिती नाही तो कुठून आणणार. आणि बऱ्याच ठिकाणी असंच होतं की परिस्थिती नसते, मग उपचार भेटत नाही, मग पुढे सगळ्या गोष्टी घडत जातात. त्यासाठीच आता जे आपण पॉलिसी घेतले त्यांच्याकडून, तर 50 लाख कव्हरची पॉलिसी घेतली. अच्छा. म्हणजे 50 लाख पर्यंत जर बिल आलं काय आलं तर अगदी निश्चिंत राहायचं, काय टेन्शन घ्यायचं नाही. आणि तुम्हाला चांगल्या हॉस्पिटलच्या सुविधा भेटतात, सगळ्या गोष्टी. आणि म्हणूनच प्रत्येकाने केलं पाहिजे. तुम्ही ज्यावेळेला ड्रायव्हर घरातला बोलता ना, ड्रायव्हर आमचा घरचा आहे, तर घरच्या माणसाची घरच्या माणसानंच काळजी घ्यायची. आणि मी तो मला घरातला समजतो, माझा समजतो ना, तर मी त्याला माझा घरचा म्हणूनच मी काळजी घेतोय. आणि म्हणून हा उपक्रम मी राबवतोय. प्रत्येकाने असा यातून काय घ्यायचं ते घ्यायचं. मी एका शब्दात सांगेल, मी कोणाला सगळ्याला उपदेश करू शकत नाही, पण कोणाने काय चांगलं घ्यायचं ते घ्या यातून. दादा, शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला. डायमंड करून काय अपेक्षा राहतील, म्हणजे पूर्णच Diamond करतो आता कडून- पुसेगावचं मैदान हा, मी येते. आता तुम्ही वर- विचारायच्या अगोदर माझ्याकडे उत्तर तयार आहे की डायमंड कडून आम्हाला आता पुशेगावला 1 नंबर करायचा असं आमच्या डोक्यात पक्का आहे. अच्छा. आता प्रत्येक जण तिथे विचार करून तोच येणार आहे. शेवटी तुमचं इथं काय लिहिलंय तेच असणार आहे. आणि तुमचे जे सहकारी मित्र आहेत त्यांना काय सांगा, म्हणजे तयारी कशा पद्धतीने असणार आहे? कसं आहे की त्यांचा अभ्यास माझ्यापेक्षा जास्त झालेला आहे, त्यामुळे मी त्यांना काय सांगायच्या भानगडीत पडत नाही. बर. तेच मला सांगतात असं करूया, मी बोलतो हा. आणि तुम्ही सनी दादा पण म्हणला, निगेटिव्ह विचार करणारी माणसं तुम्हाला आवडतच नाही. माझ्या प्रत्येक मुलाखतीमध्ये मी ते सांगतो की हे बोलतात का, कोण बोलतं ना याला आपण जाऊया अड्ड्यात, पण काय घडत बघूया, झालं तर झालं. जे झालं तर झालं बोलतात ना, त्यानं कधी यायचं नाही तिकडं. तिथं काय होत नसतं, करायलाच चाललंय म्हणून सांगितलं की मगच होतं. म्हणून आयुष्यात कधीही कोणी निगेटिव्ह तेवढा विचार करायचा नाही. निगेटिव्ह विचार केला की तुम्ही निगेटिव्ह घडणार. पॉझिटिव्ह विचार केला की पॉझिटिव्ह. आम्ही काल जाताना म्हणलं आज 1200 आहे ना, 1200 मध्ये आपण आज शेड्यू ठोकायचंय, आपली गाडी ठेवायची राहिली पाहिजे. मी सर्वांना असं टीम बोलतो ना, टीम एनर्जी असं सर्वांना जमा करतो आणि सांगतो की आपल्याला राहायचं. मग प्रत्येक माणूस तेवढ्या ताकदीनं त्याचं जे आहे ना रोल, तो पूर्ण ताकदीनं करत असतोय. बरोबर. आणि ते सर्वात महत्वाचं आहे, कारण शर्यत जिंकायला पॉझिटिव्ह एनर्जी आहे, टीम वर्क पॉझिटिव्ह पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. बरोबर. बैलगाडी मालकांना तुम्ही सांगितलंच, म्हणजे तरी काय आव्हान कराल, म्हणजे बैलगाडी मालक जे माझ्या बैलगाडी क्षेत्रातल्या मालकांसाठी बरं का, बाकी कोणासाठी नाही. तुमचा जो ड्रायव्हर आहे, तुमच्या बरोबर जे सुट्टी मेकर आहेत, जे टीम वर्क आहे, त्यांचे तुम्ही काळजी घ्या. आता याच्यापेक्षा हाच माझा सल्ला राहील त्यांना. इथे आहेत मेंबर्स बरेचसे, तुझ्याकडे पण येतो मी. अजय कुमार. काय तुझं नाव सांग पहिल्यांदा. माझे नाव अजय गोरपडे. बर. कशा पद्धतीने काळजी घेतोस बैलांची वगैरे, कसं काय, म्हणजे डायमंड झाला, देवाबाई झाला, घरामध्ये सुलतान पण आहे, अजून बरीचशी बैल आहेत. बैलाला काय खाली येताना इजा झाली नाही पाहिजे, बैल कुठं छकड्यात बिकड्यात अडकला नाही पाहिजे, बर, याचीच काळजी घेतो. दादा काय सांगतात, काय म्हणजे काय 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 सांगत नसतं दादा, कधीच असं काय सांगत नाहीत. पण आपण जास्त काळजी आपल्याला घेतली पाहिजे, आपली जास्त काळजी बैलाची. बरोबर, म्हणून अशी काळजी घेतो. सेमी विषयी काय सांगशील, जी आता परवा सेमी झाली तासगावला? सेमी निखिलनं बैल सोडला खालून. बैल खालून सुटल्यावरती वर जाईपर्यंत असं मनाला दुखदुख होती की गाडी आपली लागते का नाही पुढे. आणि निकालात पर्यंत जास्त वर धुरायातून मला काय समजलं नाही. पुढे गेल्यावरती पुढे स्क्रीन होती मोठी, स्क्रीनवरती बघितलं, एक पुढच्या 2-3 उड्या बैल दिसतच नव्हता. आणि नंतरच्या 2-3 उड्यात प्रणवनं गाडी पुढे लावली. मग बरं वाटलं की आपली गाडी आज गुलात राहील. महत्वाचा रोल आहे. विनायक शेठ तुमच्या आयुष्यामध्ये काय आहेत? सर्वांनाच मी प्रश्न विचारणार. दादा आमच्यासाठी देवच. प्रणव दादाकडे पण येतो मी. प्रणव, काय सांगशील त्या प्रश्नाला, काय काय स्थान आहे तुझ्या आयुष्यामध्ये? दादांचं म्हणजे आमचं म्हणजे असं घरातल्या गत आमचं हे झाले. दादा म्हणजे आमचं घरातला माणूस आहे ती. सनी दादा तर नेहमीच दादांसोबत असतात. बोला दिलखुलास, काय नाही बोलण्यासारखं तुम्हाला पण माहिती काय नाही, म्हणजे काय ती तुम्हाला पण माहिती आहे, सगळ्यांना माहिती. म्हणजे वडिलांसमान दादा आहे माझ्यासाठी. घराला जे आपल्या कुटुंबातला माणूस असल्यासारखं आहे दादा आपल्याला. प्रणव ड्रायव्हर बद्दल बोलायचं म्हणलं तर आज शेंद्रे गावचे त्यांना नाव सगळीकडे पसरलेलं आहे. काल परवा मी कामावर होतो,
तेव्हा मी मोबाईल मध्ये ऑनलाईन बघत होतो. त्यावेळेस त्याने गटाची गाडी मारली. त्यावेळेस कासारावर बराच अंतर होता. तेव्हाच मी ठरवलं की आज प्रणव ड्रायव्हर गुलाल घेऊन येणार. बर. आणि गुलाल नेमका भेटलाच. ज्यावेळेस आता युट्यूबला थंबनेलला पडतं शेंद्र्याचा प्रणव ड्रायव्हर किंवा प्रणव ड्रायव्हर शेंद्रे याने काहीतरी कामगिरी केली, त्यावेळेस काय अभिमान वाटतो? अभिमान म्हणजे शेंद्रेगावचं नाव सगळीकडे झळकतंय ना. आणि थंबनेलला वरच झळकलं म्हणजे काय विषयच नाही. दादा धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. आणि अशाच पद्धतीनं एक चांगली कामगिरी करतील बैल. आणि मेन म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट सुलतानचा आशीर्वाद आहे 100%. सुलतानचा आशीर्वाद आहे, तुमचा सर्वांचा आशीर्वाद आहे. सर्वांचा आशीर्वाद असल्याशिवाय तरी घडत नाही आणि त्यामुळेच हे शक्य होते असं मी समजतो. नवीन खरेदी वगैरे काय आता एवढा बैल नम्रत असताना आता अजून कशाला खरेदी हवे? चालेल दादा, धन्यवाद.